मी जे आपण बघतो तेच आपल्या सबकॉन्शियस माइंडवर मॅटर करतं. तिकडे जर माणसाचा कॅश बॉक्स असेल, तिकडे जर माणसाचा पैसा ठेवत असेल, तिथे जर एंट्रन्स असेल, तिथे ओपनिंग असेल मोठी किंवा तिथे मिरर असेल, तर ते कारण आहे तुमचं कर्ज वाढण्याचं. फार मेहनत करून नवीन घर घेतलं आणि आज त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना काही गोष्टी, त्यांची गोल्ड ज्वेलरी विकायला लागतात, तर त्यांची एंट्री ही नैऋत्य. वास्तुदोष नक्की कुठे आहे किंवा वास्तुदोष आहे का, वास्तू करण्याची गरज आहे का, हेही वास्तुतज्ञांनी सांगितलं पाहिजे. तिथे रेड एलिमेंट आला किंवा ती दिशा जास्त ऍक्टिव्ह झाली तर तुम्ही एकापेक्षा जास्त माणसांबरोबर ती अट्रॅक्ट होणार. ही गोष्ट जी मी आता सांगतोय ती मला वाटतं आतापर्यंत इंडियामध्ये कोणी सांगितली नसेल. त्याचा यूज सगळेजण करतात. राईट. आपण या कार्यक्रमात नेहमी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो आणि आजही आपण अशा एका वास्तुशास्त्र तज्ज्ञांना भेटणार आहोत जे आपल्याला आपल्या घरात सुधारणा करण्यासाठी किंवा आपलं आयुष्य आणखीन चांगलं करण्यासाठी मदत करणार आहे. आज आपण भेटणार आहोत वास्तुशास्त्र तज्ज्ञ गौरव सुभाष सावंत यांना. खूप खूप स्वागत आहे. तुम्ही ज्या प्रकारे नव्या दृष्टिकोनातून वास्तुशास्त्रात काम करत आहात, लोकांना मार्गदर्शन करत आहात, त्यासाठी मला खरंच खूप कौतुक आहे आणि लोकांनाही चांगला एक दृष्टिकोन मिळतोय, प्रॅक्टिकल दृष्टिकोन मिळतोय, त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. आणि या पॉडकास्टमधून नक्कीच लोकांना खूप फायदा होणार आहे याची मला अपेक्षा आहे. मला सांगा, ब्रह्मस्थान नक्की काय असतं आणि ते घरामध्ये आपण ब्रह्मस्थान कसं नक्की शोधायचं? ओके, तर ब्रह्मस्थान हे घराचं सगळ्यात मेन पॉइंट आहे. जसं मिडल पार्ट आपण म्हणतो, जसं आपल्या बॉडीची नाभी आहे जी इम्पॉर्टंट आहे आपल्याला, ठीक आहे, तिथून सगळ्या एनर्जीचा सोर्स निघतो. तर घराचं ब्रह्मस्थान म्हणजे मिडल पार्ट. तर तो कसा शोधायचा? तर तुमच्याकडे जर आर्किटेक्ट प्लॅन तुमचा असेल, ठीक आहे, किंवा तुमच्याकडे आर्किटेक्ट असेल, ड्राफ्टमन असेल, तर त्याच्याकडनं तुम्ही घराचा प्लॅन काढून किंवा तुम्हाला मेजरमेंट घेता येत असेल स्वतःला, तर तुम्ही मेजरमेंट घेतल्यानंतर एका रेक्टँगलमध्ये, एका स्क्वेअरमध्ये मेजरमेंट घेतल्यानंतर डायगनल लाईन ज्या मारता तुम्ही, त्याचा मिडल पार्ट येतो, तो ब्रह्मस्थान. आणि त्याच्यावरती म्हणून ब्रह्मस्थानामध्ये तिकडे पृथ्वी तत्व आहे. ब्रह्मस्थानामध्ये पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व ह्या दोघांचा बॅलन्स असणं गरजेचं आहे. म्हणून ते मिडल पार्ट ऑफ द हाऊस, मिडल पार्ट ऑफ द बंगलो, आणि म्हणून हॉल हा मिडलला हवा. तिकडे ज्या गोष्टी तुम्ही एकत्र फॅमिली येते, तिथे जेवण करणं, दिवसाचं दिनचर्या संपल्यानंतर आपण तिथे बसतो, एकत्र जेवायला बसतो, बोलायला बसतो, किंवा आणि काही मीटिंग्स आपल्या फॅमिलीच्या असतात, तर तिकडे तुम्हाला मतभेद जास्त होत नाही आणि गोष्टींचा निकाल लागतो. ओके. आणि चांगल्या गोष्टी, चांगले डिस्कशन होतात, फॅमिली एकत्र राहते. म्हणून ब्रह्मस्थानावरती कधीच वजन नसावं. ओके. किंवा ब्रह्मस्थाना नेहमी ओपन असावा. जेवढा ब्रह्मस्थान ओपन, तेवढ्या सगळ्या डायरेक्शन्सला एनर्जी भेटायला फायदा होतो. मला सांगा, कोणत्या दिशेला नक्की कोणता रंग द्यायचा असतो ते? ओके, नक्कीच. तर जसं आपले पंचतत्व आहेत, तर जसं आपले 5 तत्व आहेत, त्याला पंचतत्व, पंचमहाभूत, 5 एलिमेंट्स म्हटलं जातं. तर उत्तरेला जलतत्व आहे, वॉटर एलिमेंट आहे, पाणी आहे. तर तिथे तुम्ही पाण्याचे कलर्स आपण ब्लू किंवा ब्लॅक हे मानले जातात. पण ब्लॅक आपण नेहमी अवॉइड करायला सांगतो, कारण की ते जलतत्वाचे जर बाहेर गेले तर ते क्रॉस एलिमेंट होऊ शकतात दुसऱ्या तत्वांचे, जे त्यांचे फ्रंट एलिमेंट आहेत किंवा फूड एलिमेंट आहेत. म्हणून तर जलतत्व नॉर्थ, इकडे तुम्ही ब्लू कलरचा यूज करू शकता. ईस्टला वायुतत्व आहे, हवा, ऑक्सिजन, तिथे तुम्ही ग्रीन कलर यूज करू शकता. ग्रीनचे शेड्स यूज करू शकता. आग्नेय दिशा ते दक्षिण दिशा, दक्षिणेपर्यंत तुम्ही रेड यूज करू शकता. अग्नितत्व, फायर एलिमेंट आहे. रेड यूज करायला आम्ही सांगत नाही, ब्लड रेड किंवा डार्क रेड. मरून, लाईट पिंक किंवा पिंकी शेड्स यूज करायला सांगतो. ओके. त्याच्या पुढे आहे पृथ्वी तत्व, अर्थ एलिमेंट. तर तिथे तुम्ही पृथ्वीचा जो कलर तुम्हाला वाटतो, लाईक ब्राउनिश येल्लो, तर येल्लो कलर हा पृथ्वी तत्वाचा आहे. ओके. त्याच्या पुढे येतो आपण वेस्टला, पश्चिमेला. तिकडे तुम्ही व्हाईट कलर यूज करणं सगळ्यात बेस्ट. व्हाईट पॉसिबल नसेल तर येल्लोचे शेड्स किंवा ऑफ व्हाईट हे यूज करू शकता. ओके. ही गोष्ट जी मी आता सांगतोय ती मला वाटतं आतापर्यंत इंडियामध्ये कोणी सांगितली नसेल. त्याचा यूज सगळेजण करतात. राईट. लाईक मी तुला आता म्हणालो की प्रत्येक गोष्टीचं तत्व आहे, त्याचा कलर आहे. बरोबर. तर जर तू गुगल क्रोमचा लोगो बघितलास, हो, तर तू गुगल क्रोमचा लोगो बघतेस तर व्हाईट कलर आहे बॅकग्राऊंडला, बरोबर, रेड, ब्लू, येल्लो आणि ग्रीन हे त्या सर्कलमध्ये आहेत. ठीक. हो. त्यांनी लोगो बनवून घेतला, कोण त्यांचे मेंटर आहेत, कोण ॲडवायझर आहे नंतर, पण गुगलवरती सगळं चालतंय. हो. गुगलचे कुठलेही प्लॅटफॉर्म उचलून बघ, गुगल सगळ्यात जास्त पैसे यूट्यूबमध्ये देतं. राईट. हो. पैशाला कुठलं तत्व मी सांगितलं?
युट्यूबला काय लोगो आहे? लाल रंगाचा, बरोबर आहे. जसं तू असा जो लोगो बघतेस, ठीक आहे, तो व्हाईट कलर आहे आणि पाठी सगळं व्हाईट कलर आहे मागे बॅकग्राऊंडला, म्हणजे आकाश तत्व, आणि आकाशाच्या खाली सगळं. जर तू असं जरी बघतेस तर व्हाईट आणि सगळ्या गोष्टी खाली, म्हणजेच कुठल्या? पृथ्वी तत्व म्हणजे खाली, ज्याच्यावरती आपण उभे राहतो. पाणी पृथ्वीवरती आहे, बरोबर. अग्नी आहे, आणि वायू आहे, झाडं आहेत. तर हे आकाश तत्व सगळी पूर्ण संसार, पूर्ण युनिव्हर्स या 5 तत्वांवरती चालतं. आपली बॉडी ही 5 तत्वांवरती चालते. आपण 5 तत्वांनीच बनलेलो आहे आणि आपण पंचतत्वामध्येच विलीन होणार आहोत. फेसबुकचा लोगो बघशील, कलर कुठला आहे बघ? ब्लू, बरोबर आहे. इंस्टाग्राम बघशील तर फॅमिली आहे रेडची, पिंक आणि येल्लो. तर रेडची फॅमिली आहे, राईट. कुठलाही लोगो उचलून बघ जो गुगलकडे आहे किंवा गुगल ज्याला ऑपरेट करते किंवा गुगलचं स्वतःचं प्रोडक्ट आहे, त्यांना तुला हे 5 कलर्स यूज केलेले दिसणार. गुगल मीट हँगआउट्स ग्रीन कलर आहे. ग्रीन कलर इन द सेन्स काय? वायू. हवेला तू थांबवू शकत नाही. जसं आकाश तत्वला म्हणतात ना, मर्यादा नाही आकाशाला, सगळं आकाशाच्या खाली आहे. आणि म्हणून आकाश तत्वाकडे बघून कुठलाही ॲथलीट असो, कुठल्याही धर्माचा असो, क्रिकेटर्स असो, कुठलाही माणूस असेल, इव्हन तू, कुठलंही काम झाल्यावर आपण पहिलं वर बघतो, बरोबर, आकाश तत्वाकडे बघतो. म्हणजे आपण देवाला बघतोय, आपल्या पूर्वजांना बघतोय, आणि कोणाला बघतोय तर आपण आकाशाकडे बघतो. आकाश तत्व एवढं महत्वाचं आहे. आणि आकाश तत्वाची दिशा ही पश्चिम आहे. आपल्या घराचा जो उंबरठा असतो तो खूप महत्वाचा असतो असं म्हणतात. तिथून तो ओलांडून लक्ष्मी येते असं म्हणतात. तर आपल्या उंबरठ्याचा रंग नक्की कोणता असावा? उंबरठ्याच्या रंगापेक्षा उंबरठा कशाचा असावा हे पहिलं सांगेन, आणि मग रंग सांगेन. तर उंबरठा हा नेहमी लाकडाचा असावा. जर तुम्ही स्वतःचं घर बांधताय, गावाला बंगलो बांधताय किंवा कुठेही सिटीमध्ये तुमच्याकडे स्वतःचा प्लॉट आहे आणि तुम्ही घर बांधताय, तर तुमचा उंबरठा हा लाकडाचा असावा. आणि लाकडाचा इन द सेन्स पहिलं फणसाचं लाकूड किंवा सागाचं लाकूड असावं शास्त्राप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट, सिटीजमध्ये कोण कोण म्हणतात की पॉसिबल नाही आहे हे आम्हाला करणं. जर त्याच्यावरती तुम्हाला जसं मी डायरेक्शन सांगितलं, तर उत्तरेला असेल तर तुमचा कडप्पा ब्लू कलरचा असावा, किंवा कडप्पा जो कलरचा असेल, मोस्ट ऑफ ब्लॅक असेल, ब्लू असेल, ग्रीन असेल, त्याच्यावरती तुम्ही ब्लू कलर करू शकता किंवा ब्लू टेप यूज करू शकता. ओके. पूर्वेकडे आहे तुमचा कडप्पा, तर पूर्वेकडे तुम्ही ग्रीन कलर यूज करू शकता. ओके. आग्नेय दिशेकडे आहे तर रेड कलर यूज करू शकता. पृथ्वीकडे आहे किंवा नैऋत्यकडे आहे तर तुम्ही येलो कलर यूज करू शकता. पश्चिमेकडे आहे तर तुम्ही व्हाईट कलर यूज करू शकता. जसे 5 तत्वांचे कलर सांगितले, 5 एलिमेंट्सचे, ते यूज करू शकता. पण मुंबईत पण पॉसिबल आहे, बिकॉज माझे जे क्लायंट्स आहेत किंवा माझ्याकडनं ज्यांनी वास्तू करून घेतले त्यांना मी सांगितलेलं आहे की ट्राय करा की तुम्ही लाकडाचा उंबरठा लावाल, तर बेस्ट आहे लाकडाचं. जर नाही लावू शकत तर हे ऑप्शन्स आहेत. जसं कुठल्याही गोष्टीवरती आपण ऑप्शन्स बघतो किंवा आपण म्हणतो की एखाद्याची परिस्थिती नसेल तो लाकूड कुठून एवढं महाग आणणार, साग महाग आहे, फणसाचं लाकूड अवेलेबल इझी आहे की नाही असं नाही, पण बेस्ट असेल तर तुम्ही लाकडाचा लावलात तर. लाकडाच्या याला तुम्हाला कलर द्यायची गरज नाही. लाकडाच्या याला कलर द्यायची गरज नाही. लाकूड हे युनिव्हर्सल चालतं. लाकूड बेस्ट. फक्त ते फणसाचं आणि सागाचं असलं तर सगळ्यात चांगलं. ओके. आणि तुम्ही आता टेप्स बोलले, तर मी बऱ्याच लोकांकडून ऐकलंय की किंवा बऱ्याच घरांमध्ये आपल्या रूम्सच्या बाहेर ते वेगवेगळ्या रंगाचे टेप्स लावतात. तर मग त्या टेप्सचं काय महत्व आणि ते का लावतात नक्की? ओके. टेप्सचं महत्व काय आहे ना, तर टेप्स काय करतं, तर टेप्स जेव्हा तुझं कुठलाही तत्व आहे त्या तत्वाचा कलर तिकडे नाहीये, तर ते तत्व बॅलन्स करण्यासाठी या टेप्सचा यूज केला जातो. जसं कुठे फ्रेम्स यूज केल्या जातात, कुठे कलर्स यूज केला जातो, कुठे कर्टन्स यूज केले जाते, कुठे फ्रेम असेल, फ्रेम इन द सेन्स तुझे विंडो आहे त्याच्या फ्रेम्स व्हाईट कलरच्या, ब्लॅक कलरच्या, ब्लू कलरच्या, येल्लो कलरच्या तू बघत असेल, तर ते बॅलन्स करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. जसं टेप्स आहे, हे टेप्स तुझी व्हर्च्युअल एंट्री निर्माण करते. किंवा जेव्हा व्हर्च्युअल एंट्री इन द सेन्स काय, तू बघतेस, तू जे काय बघते तेच तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चालू असतं. तुझ्या घरामध्ये अडगळ असेल, स्वच्छता नसेल, सगळं इकडे तिकडे बिथरलेलं पडलेलं असेल, तर घरी गेल्यावरती पहिलं ते बघितल्यावरती तुला सुख शांतीने हॅपीनेस वाटणार की कंटाळा येणार की वैताग येणार? घरी गेले वैताग येणार. मग ते बघून तुझ्या मगाशी म्हणालो की मी जे आपण बघतो तेच आपल्या सबकॉन्शियस माइंडवर मॅटर करतं. सबकॉन्शियस पॅटर्न जसा तुझा असतो तसंच तुझी लाईफ बनत जाते, तसे तुझे विचार म्हणतात, तुझा माइंडसेट होतो, तुझा थॉट प्रोसेस होतो आणि तशीच कामं तू करतेस. ओके. आणि आपला किचनचा पण एक कडप्पा असतो. बरोबर. तर त्याचा रंग नक्की कोणता असावा? किचन तुझं उत्तरेपासून
पूर्व आग्नेयाकडे असेल. पूर्व आग्नेय म्हणजे कुठपर्यंत? उत्तरेपासून. उत्तर दिशा ही चालू होते उत्तर वायव्यापासून, म्हणजे उत्तर आणि वायव्याच्या मध्ये उत्तर वायव्य, आणि आग्नेयाच्या आधी जी दिशा येते पूर्व आग्नेय 16 दिशांमध्ये, तर इथून इथपर्यंत असेल. उत्तर वायव्यापासून पूर्व आग्नेयापर्यंत तुझं जर किचन असेल तर तू ग्रीन कडप्पा यूज करावा. का? तर ग्रीन कडप्पा काय आहे? तर ग्रीन हे वायू तत्वाचं आहे. बरोबर. आणि जसं मी तुला पंचतत्वांचं सगळं सांगितलं, तर परत एकदा पंचतत्वांवरच नेईन की जेव्हा तू एक झाड लावतेस, त्याला पाणी घालतेस, तेव्हा ते झाड वाढतं. म्हणजे आपण सुरुवात केली वॉटर एलिमेंट पासून. पाण्याने सगळ्याची निर्मिती आहे, पाण्याने सगळं निर्माण होतं. पाणी आपण जेव्हा झाडाला घालतो तेव्हा झाड उगतं. झाड कापून त्याचं फायर, बॉन फायर, आगीला यूज करतो. कळतं? म्हणजे वॉटर इज अ फ्रेंड ऑफ एअर, एअर इज फ्रेंड ऑफ फायर. फायर जळल्यानंतर राख राहते, ती पृथ्वीमध्येच मिक्स होते. सो फायर सामावून जाते. द फायर इज इक्वल टू, फायर ही फ्रेंड आहे पृथ्वी एलिमेंटची. पृथ्वी ती राख जी, आणि त्याचा स्टीम जो असतो, वेपर, वाफ जाते, ती आकाशात जाते, त्याचे ढग बनतात आणि त्याचाच पाऊस येतो. अरे बापरे. तर हे असं सायकल आहे. तर हे ह्या सायकल प्रमाणे आपण यूज करतो. म्हणून उत्तर वायव्यापासून पूर्व आग्नेयापर्यंत आपण ग्रीन कडप्पा यूज करू शकतो. ग्रीन कलरचं काही यूज करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आग्नेय दिशेपासून पश्चिम वायव्यापर्यंत तुम्ही येल्लो कडप्पा यूज करू शकता. किंवा आग्नेयापासून असंच नाही, आग्नेयापर्यंत पण ग्रीन चालेल, दक्षिणेपर्यंत पण ग्रीन चालेल. दक्षिणेच्या पुढे, दक्षिण ते वायव्य इथपर्यंत तुम्ही येल्लो टेप, येल्लो कडप्पा, पिवळा कडप्पा यूज करू शकता. ओके. जेणेकरून तुम्हाला त्या हेल्प करणार की आग्नेय दिशा. कारण की कसं, जर तुमचं आग्नेयला किचन आहे आणि तुम्ही ब्लॅक कलरचा कडप्पा यूज करता, जसं मी सांगितलं, ब्लू आणि ब्लॅक हा कुठलाचा कलर आहे? जलतत्वाचा कलर आहे. तर तुम्ही पाणी, आगीवरती पाणी टाकलं तर काय होणार? ती विझणार. अग्नितत्व हे पैशाचं कारक आहे. तर पैशावरती जर तुमचं पाणी गेलं किंवा तिथे पाण्याचं एलिमेंट आलं तर तुम्ही प्रॉब्लेम हेच होणार की तुमची कॅश लिक्विडिटी थांबणार, तुमच्याकडे पेमेंट्स येणं थांबणार, तुमचे पैसे येणं थांबणार. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अशा बॅलन्स केल्या जातात. मला सांगा, तुम्ही आता बोलले की पाणी खूप महत्वाचं आहे. आपल्या घरात जी टाकी असते त्याची दिशा पण काही पर्टिक्युलर दिशेलाच पाणी असलं पाहिजे का? म्हणजे घरातली टाकी नक्की कुठल्या ठिकाणी ठेवायची, कुठल्या दिशेला ठेवायची असते? घराची टाकी जर त्याचं जास्त वजन असेल तर ती तुम्ही, वजन कुठल्याही गोष्टीचं वजन जे असतं, आपण म्हणतो ना की वजनची गोष्ट आहे, ती तुमच्या म्हणतात साऊथ, नैऋत्य किंवा पश्चिमेला असावी. पण पाण्याचा स्रोत असेल, जसं विहीर झाले, अंडर वॉटर टँक झालं, अंडरग्राऊंड असतं ना तिथे, किंवा तुमचं बोरवेल झालं, हे तुमच्या उत्तरेपासून पूर्वेपर्यंत असावं. ओके. किंवा घराचं पाण्याचं ठेवण कुठले, जसं फाउंटन सांगितलं, वॉटरफॉल सांगितलं, वॉटर डिस्पेन्सर सांगितलं, पाण्याचा माठ झाला, त्याचं वजन जास्त नाही, ते तुमच्या उत्तरेला असेल. ओके. आणि एकदम हेवी ओव्हर टँक असतात, तेही जर तुम्ही ठेवताय तर तेही तुमच्या पूर्वेकडे किंवा ईशान्येच्या दिशेच्या आसपास ठेवू शकतात. मला सांगा, अनेक लोक कर्ज घेतात. आता कर्जातून त्यांना उपायच मिळत नाही आणि ते खूप त्रस्त झालेले असतात. तर त्यांच्यासाठी आपल्याकडे काही असे उपाय आहेत का की जे घरच्या घरी ते करू शकतात, किंवा त्यांना थोडीशी हेल्प होईल? कारण की आता त्यांना बाहेर जाऊन कोणाला विचारण्याकडे तेवढे पण पैसे राहिलेले नसतात, कारण की ते ऑलरेडी कर्जात असतात. तर मग असं काही उपाय त्यांना तुम्ही थोडंसं बाहेर पडण्यासाठी सांगू शकता का? नक्कीच. पहिलं, टू बी व्हेरी प्रॅक्टिकल अँड लॉजिकल सांगायचं तर कधी कधी कर्ज माणूस स्वतःहून करून घेतो. फॉर एक्झाम्पल, आपण ॲसेट्स घेतो काही पण, मोबाईल झाले, कार झाले, बाईक झाले, की दुसऱ्याने घेतली म्हणून, किंवा आपण कूल दिसण्यासाठी आपण पण घेऊया त्यांनी घेतली म्हणून, आणि त्याच्यामुळे कर्ज घेतो. दुसरी गोष्ट, कर्ज माणसाचे जर वाढतायत तर वास्तूनुसार सांगायचं गेलं तर दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये एक दिशा आहे, दक्षिण नैऋत्य. ओके. तिकडे जर माणसाचा कॅश बॉक्स असेल, तिकडे जर माणसाचा पैसा ठेवत असेल, तिथे जर एंट्रन्स असेल, तिथे ओपनिंग असेल मोठी, किंवा तिथे मिरर असेल, तर ते कारण आहे तुमचं कर्ज वाढण्याचं. ओके. तर म्हणून नैऋत्य दिशेला जेवढ्या माझ्याकडे टेस्टिमोनियल्स आहेत, ठीक आहे, कालच मी एक नवी मुंबईची केस केली, त्याच्यामध्ये त्यांनी एक नवीन घर घेतलं, फार मेहनत करून नवीन घर घेतलं, आणि आज त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना काही गोष्टी, त्यांची गोल्ड ज्वेलरी विकायला लागतात, तर त्यांची एंट्री ही नैऋत्यला आहे. म्हणून नैऋत्यला एंट्री, मोठं ओपनिंग, विंडो, मिरर नसावी. ओके. कारण की ती स्टेबिलिटीची दिशा असल्यामुळे तिकडे जेवढं क्लोज असेल, म्हणजे भिंत असेल, तेवढं चांगलं आहे. ओके.
तर कर्जासाठी तुम्ही जसं म्हणाला, तर ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करताय तर तुमचं कर्ज कमी होण्यासाठी तुम्हाला ऑटोमॅटिक काही गोष्टी अशा घडतील ज्याने तुमच्या गोष्टी कमी व्हायला लागतील किंवा ती गोष्ट बॅलन्स करण्यासाठी. म्हणून 2च असे वास्तुदोष आहेत मेजर जे सगळीकडे सांगितले जातात. त्याचं कारणच असं आहे, तुमच्या नॉर्थ ईस्टला किचन किंवा टॉयलेट नसावं. कारण नॉर्थ ईस्ट ईशान्य दिशा ही डोक्याची दिशा मानली गेली आहे, इंटेलिजन्सची, जिथून तुमच्या आयडियाज येतात, जिथून तुमच्या आयडियाज येतात डोक्यातून. ठीक आहे, तुमचं फेथ, तुमचं होप, तुमचं फॉर्च्यून, तुमचं फ्युचर तुमच्या डोक्यात डिपेंड असतं. जेव्हा तुमच्याकडे काही विचार येतो तेव्हाच तुम्ही ते प्लॅन बनवता, एक्झिक्यूट करता. तेच तुमचं जर फ्लश होत असेल सारखं तर कसं होणार? तुमच्याकडे आयडियाज येणार, तुम्ही एक्झिक्यूट नाही करू शकत. तिथे तुम्ही काय वजन ठेवलंय, तिथे जास्त ओपनिंग ठेवली आहे, तर ते आयडियाज फक्त निघत जाणार, येणार आणि निघून जाणार, तुम्ही काम नाही करू शकत. म्हणून तिथे टॉयलेट किचन नसावं. डोक्यावरती जर आग ठेवली तर काय होईल? सारखं भडकत राहणार. तर तिकडे आणि नैऋत्य जी स्टेबिलिटीची दिशा आहे, साऊथ वेस्ट, तिकडे डोर एंट्रन्स नसावी. तर ह्या 2 दिशेची जर काळजी घेतली तर कर्ज कमी होण्यात नक्कीच फायदा होतो. ओके. आणि मला सांगा की अशा कोणत्या दिशा आहेत का की ज्या दिशेला आपण, म्हणजे समजा आता लहान मुलं आहेत तर मग लहान मुलांना पॅरेंट्सला पाहिजे असतं की आपले मुलं फर्स्ट यावे किंवा खूप अभ्यास करावा, खूप मोठं व्हावं. तर अशा कोणत्या दिशा आहे का की लहान मुलांनी तिथे बसून अभ्यास केला तर त्यांना जास्त त्याचा फायदा होऊ शकतो? किंवा एखाद्याचं काम असेल, जॉब असेल किंवा बिझनेस, आजकाल लोक घरून बिझनेस करतात, तर अशा कोणत्या दिशा आहेत का की जिथे बसून त्यांना बिझनेसमध्ये थोडंसं हेल्प होईल अजून अशी? ओके, नक्कीच. तर जर अभ्यासाचा आला, आपण लहान मुलांनी अभ्यास करावा, तर पश्चिम आणि पश्चिम नैऋत्य म्हणजे वेस्ट आणि साऊथ वेस्टच्या मधली एक दिशा आहे पश्चिम नैऋत्य. त्याचं कामच हे आहे की तुम्ही जे काय करणार ते डबल करणार. म्हणून तिकडे अभ्यास केलेला मुलांनी, लहान मुलांनी अभ्यास केलेला बरं. त्यांची बेडरूम किंवा त्यांचं अभ्यास करायची जागा, स्टडी रूम, ही तिथे ठेवली जाते. सेकंड ऑप्शन तुम्ही नॉर्थ ईस्टला पण ठेवू शकता, पण नॉर्थ ईस्टची काळजी एवढी घ्यायची की मुलगा 15 वर्षाच्या आधीपर्यंत तिथे बसावा. त्याचं रिझन काय? तर नॉर्थ ईस्ट ही तुमची अशी रूम आहे जी तुम्हाला कनेक्ट करते दैवी शक्तींबरोबर, मेडिटेशन. तर तुम्ही कंटिन्यू नॉर्थ ईस्टला 15 वर्षाच्या पण वर बसलात तर तुम्ही बाकी संसारापासून लांब होता आणि फक्त पूजा पाठलाच ऍड होता. अच्छा. म्हणजे तुम्ही सगळं करता पण त्याच रिलेटेड. ओके. म्हणजे तुम्ही असे किती मित्र किंवा मैत्रिणी किंवा तुमचे फ्रेंड्स बघितले असेल स्कूल टाइम पासून की हा अभ्यासात पण टॉप आहे पण ह्याला बाकी संसारच नाही. एक नॉर्मल ह्युमन बिंग असतं ना की आपले एज्युकेशन, मग जॉब, त्याच्यानंतर आपण लग्न करतो, मग पुढचं पार्ट लाईफचं. तर त्यापासून तिकडे तुम्ही 15 वर्षाच्या आधीपर्यंत बसवू शकता अभ्यासाला. किंवा तिकडे जर एखाद्याचं बेडरूम किंवा जे स्वच्छता ठेवते आणि कोणी माणूस झोपत असेल तर एक 15 वर्षाच्या आधीचा किंवा 65च्या नंतरचा जो रिटायर आहे आपल्याला, ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. तर स्टडी रूम तिकडे झाल्या, 2 हे झाल्या. आणि जसं तुम्ही म्हणालात की कुठल्या दिशेला बसून किंवा काम करावं, तर मेहनतीची अशी कुठली दिशा नाही, बट जो तुम्हाला आयडियाज येत राहायला पाहिजे. जसं मी म्हणालो आकाश तत्व, स्पेस एलिमेंट. आकाश तत्व मॅटर कुठे करतो? तुमच्या आयडियाजला चलन द्यायला. जेव्हा तुमच्या कुठल्याही गोष्टी, तुम्ही बंद रूम मध्ये बसलाय तिकडे स्पेस नाहीये, तिथे आपण पण आता स्टुडिओमध्ये ते स्पेस आहे म्हणून आपल्याला प्रॉपर बोलता येतं आणि आयडियाज येतात आणि कनेक्ट होतो आपण परमेश्वराबरोबर किंवा कुठली तरी शक्ती आहे तिच्याबरोबर आपण कनेक्ट होतो. तर जर तुम्हाला कुठली गोष्ट करायची आहे कुठेही बसून, त्याचं एकच ऑप्शन आहे जिथे सनलाईट जास्त येते, नॅचरल लाईट जास्त येते, जिथे प्रॉपर व्हेंटिलेशन आहे, आपल्या पाठी एकदम जवळ 2 ते 3 फूट तरी भिंत नाहीये. आपण ज्या टेबल जिथे लावतो लगेच भिंत असते, तर तुमचं विजन, तुमच्या आयडियाजला तेवढा स्कोप नाही भेटत. ओके. तर तुम्ही नेहमी ईस्ट किंवा नॉर्थ कडे फेस करायचंय. आणि बसण्याची जी दिशा आहे ती तुम्ही कुठेही बसू शकता, फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की तुम्हाला स्पेस भेटेल. हाईट असेल आणि बाजूला स्पेस असेल. एकदम भिंतीला चिटकून बसू नका, टेबल भिंतीला चिटकवू नका, जेणेकरून तुमचं विजन आहे, तुमच्या आयडियाज आहेत, त्यांना चालना पाहिजे तशी भेटणार. तर मला सांगा, बरेच लोक असे असतात की ते वास्तुशास्त्र म्हणून म्हणत असतात पण त्याचं पालन नाही करत. जेव्हा ते मानतात पण पालन नाही करत, त्या गोष्टी फॉलो नाही करत, तर त्या लोकांबद्दल काय सांगाल? फॉलो करत नाही असं नाही म्हणू शकत. त्यांचं असं असतं की ते ज्या वातावरणामध्ये राहत आहेत ते वातावरण कधी कधी त्यांना ते करून देत नाही. किंवा असे पण आहेत की आजार न बघताच डायरेक्ट रेमेडीजकडे पळतात. हो. तर एकदम सिंपल आहे की कधी कधी काय होतं ना, 2 प्रकारचे डॉक्टर असतात. एक डॉक्टर असतात जे तुम्हाला फीस कमी घेणार, 100 रुपीज, आणि भरमसाठ औषधं लिहून देणार. म्हणजे डायरेक्टली बोलणं इज
असं म्हणू शकत नाही की डायरेक्टली जर मी तुम्हाला सांगतोय असं ओपनली सांगतोय तर, बट हा माझा अनुभव आहे की डॉक्टर्स कधी कधी तुमची फीज 100 रुपीज घेतात आणि तुम्हाला औषधं एवढी लिहून देतात. सगळेच डॉक्टर नाही, काही डॉक्टर की त्यांचं मेडिकलवाल्यांबरोबर ते टायअप असतं. तर तसंच वास्तूमध्ये असं झालंय की आजार न शोधता किंवा दुसरा डॉक्टर असा असतो तुम्हाला पर्टिक्युलरली टेस्ट करायला लावणार, त्याची फीज जास्त असणार, स्पेशालिस्ट असणार, तर तुम्हाला नक्की काय झालं हे बघून देणार. बिकॉज प्रत्येक तापावरती, प्रत्येक आजारावरती, प्रत्येक पेशंटला सेम गोळ्या दिल्या जात नाही. आता प्रत्येकाने सॅराडॉन, पॅरासिटामॉल ह्याच गोळ्या खाऊन बऱ्या झाल्या असतात. एक बेसिक गोष्ट आहे जनितमध्ये, त्या गोळ्या आपण यूज करतो, पण काही आजारांना वेगवेगळे. तसंच तुमच्या घरामध्ये वास्तुदोष नक्की कुठे आहे किंवा वास्तुदोष आहे का, वास्तू करण्याची गरज आहे का, हेही वास्तुतज्ञांनी सांगितलं पाहिजे. जर गरज नसेल, सगळ्या पंचतत्व बॅलन्स आहेत आणि बेसिक गोष्टी सगळ्या बरोबर आहेत, जिथे बेसिक पॅरामीटर आहेत, देवघर कुठे हवं, बेडरूम कुठे हवा, किचन कुठे हवं, टॉयलेट कुठे हवं, मुलांची चिल्ड्रन्स रूम अभ्यास करायची कुठे हवी, ठीक आहे, ह्या गोष्टी जर बॅलन्स असतील तर तुम्हाला काही गोष्टी करायची गरज नाही. रेमेडीजसाठी जाऊ नका, बिकॉज रेमेडीज जेव्हा तुम्ही जाता ते तुम्हाला माहिती नसतं की रेमेडीज नुसत्या करून काय होणार आहे. रेमेडीज करून काहीच होत नाही. जेव्हा आम्ही वास्तू करतो, आम्ही जेव्हा वास्तू करतो कुठल्या घराची, तर काही गोष्टी सांगितल्या जातात. जसं तुम्हाला आता मी सांगितलं की धूपकप यूज करायचं, तर काही अजून 4-5 गोष्टी असतात ज्या तुमच्या डेली लाईफ रुटीनमध्ये सांगितल्या जातात. तुम्ही जर सेलिब्रिटी बघताय, ते नाव चेंज करतायत, स्पेलिंग चेंज करतात, पिक्चरचं नाव एका स्पेलिंगवर आणतात फॉर एक्झाम्पल, किंवा आणि काही गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये करतात, वास्तू करताना दिसतात. जसं सेलिब्रिटी आहे, शिल्पा शेट्टी आहेत, आणि असे किती एक्झाम्पल आहेत. ते हे सगळं मानतात, वास्तू मानतात, न्यूमरोलॉजी मानतात, अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे मानतात. पण ते का मानतात? ते मेहनत करतात, कष्ट करतात, त्यांचे मेहनत करतात, कर्म करतात, कष्ट करतात, पण त्याच्याबरोबर अलाइन काय करतं, हे तुम्हाला बूस्ट करतं. जर तुम्हाला इम्पॅक्ट फटका बसणार असेल मोठा, समजा जर तुमच्या गाडीवरती दगड कोसळणार असेल तर तो तुमचा टायर पंक्चर होतो. आपण म्हणतो ना की काही गोष्टी, जसे कोणी म्हणतात जास्त करून काही गोष्टी कोण टाळू शकत नाही, तर त्याचा इम्पॅक्ट तर कमी करू शकतो. जर आपल्याला कळलं की ह्या डायरेक्शनला, ह्या रोडला असा असा रोड आहे, इथे अशी वळण आहेत आणि इथे ऑफ रोडिंग आहे, तर आपण कुठला रोड सिलेक्ट करायचा, टाइम तेवढा लागणार आहे, टाइम जास्त लागणार आहे, की आपण ती वेळ कशी मारली जाईल. तर वास्तू हे हेल्प करते की तुमचा जो टाइम खराब आहे, तुमच्या बोलतात नाही, जर तुम्ही दिशा बदलाल तर तुमची दशा बदलेल. बरोबर आहे, हे बोलतं. तर हे का बोललं जातं? त्याच्यासाठी तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये सगळं बॅलन्स असतं. तुमच्या बाहेर लाईफ कशी चालू दे, तुमचा टाइम किती खराब चालू दे, तुम्हाला वास्तू तेवढं हेल्प करते की तो टाइम मारण्यासाठी, ती वेळ मारण्यासाठी. तर काही घरांमध्ये असं होतं की काही लोकांची लग्नच जमत नाही, म्हणजे लग्न करायची इच्छा असते, सगळ्या गोष्टी असतात, सगळं करतात, देवाचं करतात, सगळं करतात, पण लग्नच जुळत नाही, खूप उशीर होऊन जातो. तर काय त्याच्याबद्दल काही वास्तूचे उपाय आपल्याकडे आहे का, किंवा काही वास्तू दोष असे आहेत का की त्याच्यामुळे ते म्हणजे लग्न होणं अडकते असं? ओके, तर जर लग्न जुळत नसेल तुम्हाला किंवा वास्तू दोष असेल असं तुम्हाला वाटतं, लग्न नाही जुळत आहे, तर लग्न जुळण्यासाठी तुम्ही वायव्य दिशेचा उपयोग करू शकता. तुमची बेडरूम आहे की वायव्याला तुम्ही करू शकता, किंवा ज्याचं लग्न करायचं त्याला तुम्ही वायव्य. मग घरातली मुलगी असेल, फॉर एक्झाम्पल देतोय मी, किंवा मुलगा असेल, तर ज्यांचा वायव्याला दोष असेल, तर वायव्य इन द सेन्स वायव्य हा तुमचा ओव्हरऑल सपोर्ट आहे. तर लग्नासाठी पण तुम्हाला सपोर्ट, किंवा ज्याच्याबरोबर तुम्हाला लग्न करायचं त्याचा सपोर्ट असणं गरजेचं असतं. मग तुमचं लव्ह मॅरेज असेल तर, आणि अरेंज मॅरेज असेल तरी तुम्हाला युनिव्हर्सल सपोर्टची गरज असेल. तर ज्याचं लग्न करायचंय त्याचं तुम्ही वायव्याला बेडरूम यूज करू शकता, किंवा तुमच्या वायव्याला दोष असेल तर तुमच्या लग्नामध्ये अडथळे येऊ शकतात. अच्छा, इन द सेन्स. आणि बाकी पत्रिकेतले जे दोष असतात तेही तुम्ही एक ॲस्ट्रोलॉजरला कन्सल्ट करू शकता. पण जर वास्तूनुसार बघितलं तर वायव्याला तुमचं बेडरूम आणि तुमचा आत्तापर्यंतचा बेस्ट फोटो, ठीक आहे, चांगला फोटो दिसणार आपण म्हणू शकतो, किंवा बेस्ट अपिअरन्स आपण म्हणतो की ह्या फोटोमध्ये मी भारी दिसत होते, किंवा ह्या फोटोमध्ये मी सही दिसतोय, तो फोटो तुम्ही ईस्टला तुमच्या वॉल असेल तर तिथे लावू शकता. ह्या 2 गोष्टीचा तुम्ही यूज करू शकता, कारण की ईस्ट तुमचं सोशल कनेक्शन आहे ना. ओके. आणि आता लग्नाचं झालं, पण काही लोकांचं असं असतं की लग्न झालेलं आहे पण बाहेर असतं कोणीतरी, आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर इन शॉर्ट. तर मग ते आणि वास्तुदोष, त्याचा वास्तुशास्त्र, त्याचा काही हे असतो का, त्याचा काही संबंध असतो का नक्की? हो, नक्कीच. कसा संबंध असतो म्हणजे ॲक्च्युली लॉजिकली आणि प्रॅक्टिकली असं आहे की एकामेकांबरोबर जुळवून घेणं, ॲडजस्टमेंट करणं, हेच लग्न आहे आणि हेच गेटिंग ऑर स्टेईंग फॉर एव्हर टुगेदर असं आपण म्हटलं जातं. पण जर वास्तूनुसार बघायला गेलं तर तुमच्या स्टेबिलिटीची दिशा आहे, तुमच्या रिलेशनशिप स्टेबिलिटीची दिशा आहे ती नैऋत्य आहे, साऊथ वेस्ट. तर साऊथ वेस्टमध्ये काय प्रॉब्लेम असेल तुमच्या, आणि साऊथ वेस्टमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तुमचे मतभेद होणार, विचार नाही जुळणार. आणि तुमचं वायव्यच्या वरती एक दिशा, वायव्य आणि उत्तरेच्या मध्ये उत्तर वायव्य, तिथेही प्रॉब्लेम असेल, तिथे रेड एलिमेंट आला किंवा ती दिशा जास्त ॲक्टिव्ह झाली तर तुम्ही
एकापेक्षा जास्त माणसांबरोबर ती अट्रॅक्ट होणार. ओके. म्हणून उत्तर वायव्य आणि नैऋत्य ह्या गोष्टी दिशा बघितल्या जातात. जर तुमच्या लाईफमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे किंवा तुमचं जुळत नाही आणि तुम्ही जर दुसरीकडे जायचा प्रयत्न करता किंवा जाता, अशाही केसेस येतात, तेव्हा त्यांच्या ह्या गोष्टी बघितल्या. इथे कलर कुठला आहे, इथे काय यूज केलेला आहे. अरे बापरे. मला सांगा, आता आपली जी यंग जनरेशन आहे त्यांना जर वास्तुशास्त्र किंवा ह्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे असेल तर अशी कोणती पुस्तकं आहेत का की ते वाचून त्यांना त्याचं नॉलेज मिळू शकतं? हो, नक्कीच. अशी भरपूर पुस्तकं आहेत. त्यातली काही मी पुस्तकांची नावं घेईन. जसं विश्वकर्मा प्रकाश, ज्यांचा ग्रंथ आहे विश्वकर्मा प्रकाश. ओके. सम्रांगण सूत्रधार, मैमतम, मानसार, आणि हे 4 पुस्तकं झाली. आणि पुराण आहेत, त्यातलं मत्स्य पुराण वाचावं. मत्स्य पुराणामध्ये कुठल्या महिन्यामध्ये घराची सुरुवात करावी किंवा बेसिक जर कळत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये पण बुक्स आणू शकतात किंवा बेसिक्स इन द सेन्स संस्कृत ज्यांना वाचता येत नसेल तर मराठीमध्ये पण उपलब्ध आहेत पुस्तकं, जेणेकरून तुम्हाला वास्तू तज्ज्ञ किंवा वास्तूला कोणी येऊन फसवू शकणार नाही बेसिक नॉलेजमध्ये तरी. म्हणून ह्या बुक्स तुम्ही वाचू शकता. या बेसिक टू ॲडव्हान्स आहेत. त्याच्यानंतर तुमचं मग प्रॅक्टिकल नॉलेज, तुमचे एक्सपेरिमेंट आणि तुमचा एक्सपिरियन्स, तुम्ही किती काम केलंय आणि त्याच्यावरती तुम्ही किती सिन्सिअरली काम केलंय. आता आपण एक रॅपिड फायर गेम खेळूया ज्याच्यामध्ये गैरसमज की सत्य. मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगेल, तो नक्की लोकांचा गैरसमज आहे की ते सत्य आहे ते तुम्ही सांगा. काही बायका खोटं मंगळसूत्र घालतात, तर खोटं मंगळसूत्र हे अपशकुन असतं. गैरसमज की सत्य? गैरसमज. घराच्या उंबरठ्यावर पाय देणं अयोग्य. गैरसमज की सत्य? सत्य. सायंकाळी अंघोळ करणं अशुभ मानलं जातं. गैरसमज की सत्य? गैरसमज. श्राद्ध काळात शुभ कार्य करणं टाळावं. सत्य. जन्मकुंडली जुळल्याशिवाय लग्न करणं अशुभ असतं. हे गैरसमज किंवा सत्य दोन्हीमध्ये येत नाही. त्याचं रिझन असं आहे की रॅपिड फायर राऊंड तरी मी 2च गोष्टी याच्यामध्ये सांगेन. जर तुम्ही पत्रिका बघत नाही तर परमेश्वर कोणाचंच वाईट करत नाही. बट इफ यू आर नॉट लुकिंग, किंवा जर तुम्ही पत्रिका बघत नाही आहे तर जे काय सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये येतील, चांगले वाईट किंवा हार्ड टफ सिच्युएशन, ह्याला फेस करण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही पत्रिका बघू नका, पण बघितलेलं नेहमी चांगलं. देवाच्या नावाचा मंत्रजप केल्याने सगळी संकट दूर होतात. गैरसमज की सत्य? सत्य. फक्त ते विश्वासाने आणि तेवढ्या सातत्याने आणि मनोभावने करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मनामध्ये करताना, मंत्रजाप करताना तुमचं पूर्ण फोकस, पूर्ण लक्ष त्या मंत्र जापातच असावं. घरातला आपला नळ गळत असतो, तो जर गळत असेल तर ते अशुभ मानलं जातं. ते सत्य आहे की गैरसमज? हो, सत्य. कारण की जलतत्व हे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतं, कॅश फ्लो देतं. तर तुम्ही ते वाहत राहिले तर तुमचे पैसे काही ना काही गोष्टींमध्ये खर्च होतच राहणार. काळ्या कुत्र्याला रात्रीची पोळी देणं अशुभ असतं. गैरसमज आहे. कुठल्याही मुक्या प्राण्याला अन्न घालणं हे शुभच असतं. स्वप्नात साप दिसल्यास तो देवाचा संदेश असतो. गैरसमज की सत्य? गैरसमज. ह्याचं अजून काही प्रमाण नाही आहे कुठपर्यंत, तर ते प्रत्येकाच्या गोष्टीवर आहे, पण गैरसमज आहे. खिडकीसमोर काटेरी झाडं ठेवणं अशुभ असतं. सत्य. की आपल्या डोळ्यांना जे दिसतं तेच आपण फॉलो करतो किंवा तसंच आपल्या लाईफमध्ये घडतं. म्हणून दरवाजाच्या समोर किंवा खिडकीसमोर, इनफॅक्ट काटेरी झाडं घराच्या अवतीभोवती नसावी. ओके, इकडे आपलं रॅपिड फायर संपतंय. आणि पूजा करताना आपण काही गोष्टी नेहमी ज्या वापरायच्या त्या म्हणजे तांदूळ, हळद, कुंकू ह्या असाव्या देवाऱ्यामध्ये. आणि मूर्तीचं झालं तर गणपतीची मूर्ती नेहमी असावी, पण मूर्ती ही नेहमी आपल्या अंगठ्या एवढीच असावी. अच्छा. कारण की त्या अंगठ्याच्या वरती जो घराचा मालक आहे, जो घराचा ओनर आहे, त्याच्या अंगठ्या एवढी, किंवा जो करता धरता ब्रेड अँड बटर आहे, तर मूर्ती कधी त्या अंगठ्या एवढीच असावी. तर गणपतीची मूर्ती असणं हे गरजेचं आहे घरामध्ये, कारण की सुरुवातच त्यांच्यापासून होते. बाळकृष्णांची घरामध्ये नेहमी एक देवाऱ्यामध्ये कलश असावा चांगला, त्याच्यामध्ये कलशामध्ये डेली पाणी चेंज करावं. ओके. आणि कलशाच्या वरती नारळ जसं आपण ठेवतो तिथे आपण नारळाच्या बरोबर आंब्याची पानं किंवा आंब्याची पानं नसतील तर देठाची पानं यूज करू शकतो. आणि ती पानं जशी पिवळी होतील ती बदलावी. त्यातलं पाणी रोज बदलावं. आणि शंख असलेला चांगला. ओके. तर ईशान्य दिशेला देवघर हे नेहमी असावं. आणि ईशान्य दिशेला तुम्हाला नसेल, पॉसिबल नसेल किंवा ईशान्य कोपरा किंवा ईशान्य दिशा नसेल भेटत तर पश्चिमेला चालतं. ओके. सेकंड ऑप्शन. बेडरूम ही तुमची पश्चिमेला आणि दक्षिणेला, प्रॉपर दक्षिण, प्रॉपर पश्चिम. ओके. ऑलवेज बेस्ट. किचन तुमचं नेहमी आग्नेलाच असावं.
ओके. आणि आग्नेयला पॉसिबल नसेल तर तुम्ही पश्चिमेला घेऊ शकता. ओके. काही सिटीजमध्ये किंवा आता शहरीकरण झालं तर सगळ्या फ्लॅट्समध्ये पॉसिबल नसतं, म्हणून सेकंड ऑप्शन सांगते. त्याच्यानंतर तुम्ही वॉशरूम सांगताय, तर वॉशरूम तुमचं जास्त करून या 3 जागेवर आलं तर बेस्ट. पहिली दिशा आहे पश्चिम वायव्य, म्हणजे पश्चिम आणि वायव्याच्या मधली, म्हणजे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, म्हणजेच वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. दुसरी आहे दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये दक्षिण नैऋत्य. ओके. साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. तिसरी आहे पूर्व आग्नेय. ही थर्ड बेस्ट किंवा थर्ड ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. पूर्व आग्नेय म्हणजेच पूर्व आणि आग्नेयच्या मध्ये, ज्याला म्हणतो आपण ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट. इथे वॉशरूम असावं. बेडरूम वेस्ट किंवा साऊथ म्हणजे पश्चिम किंवा दक्षिण. देवघर ईशान्य किंवा पश्चिम. आणि किचन आग्नेय. ओके. धन्यवाद गौरवजी, तुम्ही आम्हाला इतकं छान मार्गदर्शन दिलं. तुम्ही आम्हाला इतक्या छान गोष्टी आणि इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितल्या. मला अपेक्षा आहे की लोकांना त्या नक्कीच कळल्या असतील. पण तरीही लोकांना जर तुमच्याकडून जाणून घ्यायचं असेल, म्हणजे त्यांना तुम्हाला घरी बोलवायचं असेल, वास्तूबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही त्यांना कसे भेटू शकता आणि कुठे भेटू शकता आणि कधी भेटू शकता ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच. तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी मुंबईत असतो, दुसऱ्या आठवड्यात पुण्यामध्ये असतो आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्गात असतो. आणि जो चौथा आठवडा आहे त्याच्यामध्ये मी ह्या 3 जागांच्या व्यतिरिक्त जिकडे व्हिजिट असेल तिकडे जातो. आणि माझी स्पेशालिटी आहे की वास्तू जे डिझाईन्स असतात, म्हणजे घरासाठी, रिसॉर्टसाठी, ऑफिससाठी किंवा कोण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बनवतात त्याच्यासाठी मी स्पेशली आर्किटेक्ट प्लान्स आणि इंटिरियर प्लान्स, ज्यांना घराचं इंटिरियर करायचं आहे तेही वास्तूनुसार पंचतत्व बॅलन्स करून, त्याचे कलर्स यूज करून, ह्या सगळ्या गोष्टी स्पेस डिझाईन करण्यासाठी जे प्लान्स लागतात ते स्पेशलायझेशन करतो. आणि तुम्ही मला भेटू शकता. येस, तुमचा नंबर पण आपण आपल्या स्क्रीनच्या खाली नक्कीच देणार आहोत, म्हणजे लोक तुम्हाला फोन करून त्यांच्या ज्या शंका आहेत त्या विचारू शकतील. धन्यवाद, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आला. थँक्यू सो मच.